नमस्ते. मी पालकर मॅडम. फिरायची आवड असणं आणि एखाद्याने आपल्याला फिरायला सोबत घेऊन जाणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याला फिरायला खूप आवडतं, पण आपण नेहमी शोधत असतो की कोणासोबत जायचं. कारण जेव्हा फिरायला आपण जातो त्या ठिकाणाची माहिती, त्या ठिकाणी राहण्याची सोय, त्या ठिकाणी ट्रॅव्हल कसं करायचं वगैरे ही सगळी माहिती असणं गरजेचं असेल. त्यामुळे ती इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण होईल याची शाश्वती थोडीशी नव्हती मला. पण पहिलं दर्शन मला तिरुपती बालाजीला झालं आणि त्याचं एकमेव कारण आहे वीणा पुढं म्हणजे शैला. ऑफिसमध्ये असताना त्या नेहमी जायच्या. तर त्यांना मी सहज म्हणाले की तुम्ही तिरुपती बालाजीला दरवर्षी जाता का? त्या म्हणाल्या हो. मी म्हटलं कधी वेळ मिळाला, योग येईल तर मला घेऊन जाणार का? त्यांनी सांगितलं ऑफकोर्स तुम्हाला योग येणार आणि मी घेऊन जाणार आणि नक्की घेऊन जाणार. तुम्ही फक्त एकदा बालाजीला येऊन जा, बाकी तुम्हाला मागायची काही गरज नाही. आणि साक्षात तो क्षण आला आणि त्याने मला घेऊन गेला बालाजीला. आणि जाताना ट्रेनने गेलो आणि मी म्हटलं माझी इच्छा खूप आहे विमानाने यायची, त्यामुळे ती पण इच्छा पूर्ण करू. म्हणजे साक्षात मला असं वाटलं मी देवाकडे काहीतरी मागते, माझ्या इच्छा पूर्ण होते. त्यांनी जाताना आम्ही ट्रेनने गेलो आणि येताना आम्ही फ्लाईटचा एक अनुभव. आणि तिकडे जेव्हा आम्ही उतरलो तिरुपती बालाजीला, मंदिरात दर्शन झालं, इतका छान प्रवास. आणि त्याच्याही पेक्षा शैलाने घेतलेली जी काळजी, म्हणजे एखाद्या माणसाला आपण जबाबदारीवर घेऊन जातो, त्याला काय राहण्याची सोय, खाण्याची सोय, त्याला काय हवंय काय नको, इतकी काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे तिच्यामुळे मला ते दर्शन तर घडलंच, माझ्या ज्या इच्छा होत्या त्याही पूर्ण झाल्या. त्याच्यानंतर योग आला अक्कलकोटचा. मी म्हटलं मला अक्कलकोटला, मी जे काही शैलाला सांगितलं मला इथे जायची इच्छा आहे, तिथे जायची इच्छा आहे. आणि ज्या ज्या इच्छा तिला सांगायची ती माझ्या हो नक्की पूर्ण होणार. मी आहे ना, मैं हूं ना. बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो आणि तो पण प्रवास झाला आमचा वंदे भारत ट्रेन. अतिशय सुंदर प्रवास वंदे भारत ट्रेनचा. त्याच्यानंतर शिर्डीला गेलो, ते पण वंदे भारत ट्रेनने. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या अशा पिकनिक, म्हणजे शनिवारी जायचं रविवारी अशा छोट्या पिकनिक. पण खूप सुंदर अनुभव त्यांच्यासोबत जाण्याचा. आणि आता मी जगन्नाथपुरीचं माझ्या मनात होतं, म्हणतात ना जे दिसे स्वप्न ते होईल, असं ती एक म्हण आहे. जगन्नाथपुरीची ट्रिप पण इतकी सुंदर तिने सांगितलं आम्ही जातोय त्या वेळेला असं आहे. आणि दुसरी एक आहे म्हणजे शैलेजा ट्रॅव्हलचं, ते आपल्या बजेटमध्ये बसेल, आपल्याला परवडेल अशीच. आपण कसं आपला बजेट तयार करायचा किंवा आपल्याला जर घाऊक रक्कम कशी आपण हे करायचं तेही त्यांनी आहे. म्हणजे प्लॅनिंग भरपूर आहे, कारण त्यांनाही माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे आपण एक असं काय एकदम आपल्याकडे भरपूर अशी गडगड संपत्ती आहे असं नाही, पण आपल्या बजेटमध्ये जसं बसेल त्याप्रमाणे त्यांच्याकडे त्या पिकनिक्स असतात. म्हटलं जगन्नाथपुरीला जाऊया. जाण्याचा येण्याचं सगळं फ्लाईटने आणि राहण्याची अतिशय 3 स्टार नाही म्हटलं 5 स्टार हॉटेल्स, खाणं वेगळं व्यवस्थित सगळं. आणि ह्या वेळेला त्यांनी एक खूप सुंदर नवीन हे केलं, मला ते खूप आवडलं की जेव्हा आम्ही फ्लाईटमध्ये जाण्याच्या आधी जेव्हा आम्ही एअरपोर्टला भेटलो आपलं इंटरनॅशनल, तेव्हा त्यांनी तो खाऊ दिला. आणि तो खाऊ मला असं वाटतं तो काही 4-5 दिवसाचा 10 दिवसाचा तो खाऊ एक देण्याची प्रथा मला खूप आवडली. हेल्दी पण आणि खूप छान. म्हणजे शैलेजा ट्रॅव्हलने हे जे काय लोकांच्या ज्या डिमांड्स आहे किंवा लोकांच्या काय इच्छा आहेत त्या इच्छा समजून घेणं, त्यांना परवडेल अशा बजेटमध्ये पिकनिक अरेंज करणं, त्यांना उतरण्यापासून राहण्यापासून खाण्यापासून सगळं म्हणजे एक म्हणतात ना एक घरगुती ट्रिप आपण जी म्हणतो आपल्या फॅमिली बरोबर आपण जातो त्याप्रमाणे मला त्यांचा अनुभव आला. आणि मला प्रत्यक्षात खूप छान अनुभव. ते काय त्यांची मुलगी खूप छान. मला असं वाटतं की ही जी इट इज नॉट प्रोफेशनल, आपण हे प्रोफेशनल म्हणू शकत नाही. जे काही जण प्रोफेशनल, पण ही शैलेजा ट्रॅव्हल इट इज नॉट प्रोफेशनल बट इट इज सोशल अँड इट इज फॅमिली. म्हणजे फॅमिलीचा तो कम्फर्ट झोन तुम्हाला तो मिळणारच. आणि त्या प्रत्येक वेळेला आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त त्यांना एकदा पैसे की त्यांनी तिकीट बुकिंग करण्यापासून राहणं सगळं त्यांच्याकडे असं. आपण फक्त आपली बॅग घ्यायची, निवांत बसायचं, बाकी काही नाही. तुम्हाला सेफली घेऊन जाणं सेफली. आणि काय तुमचं दुखत असेल त्यांची मुलगी अडोरेबल डॉटर, त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत डॉक्टरच आहे, म्हणजे वर्षा डॉक्टर आहेत त्यामुळे त्याची आपल्याला काळजी करायची गरज नाही. आणि काही असू दे, शैलाला फक्त सांगावं असं आहे, असं इथे जायचं तिथे काय, आपल्या त्या बरोबर प्लॅनिंग करून सांगणार की कसे आपण पैसे साठवायचे, कधी ते आपल्याला आणि कसं आपण आपल्याला आता त्याने सांगितलं एक इंटरनॅशनल ट्रिप करूया. ते तर मी विचारही करू शकत नाही, पण आता विचार करायला त्यांनी लावले की आपण का नाही करू शकत, नक्की करू शकतो.
तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही म्हणाल की मी एवढं सांगते मार्केटिंग वगैरे, अजिबात मार्केटिंग हा प्रकार नाही. कारण मी काय सांगते, शैलेजा ट्रॅव्हल इज नॉट प्रोफेशनल, इट इज सोशल. हा सोशल ट्रिप आहे ही. या म्हणतात ना, आओ भारत घुमे लेकिन आओ दुनिया घुमे, मी तर म्हणेन. अँड खूप छान आहे, एकदा तरी येऊन बघा. म्हणतात ना, एवढे चहाची ऍड अशी ना, एकदा तरी पिऊन जात, असं मला म्हणायचंय. शैलेजा ट्रॅव्हल एकदा तरी येऊन जा, अनुभव घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू शैला फॉर युअर ब्युटिफुल ट्रिप. गॉड ब्लेस यू. थँक्यू.